नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हाऊ टू डूमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही दर शुक्रवारी तुमच्यासाठी घेऊन येतो एक नवीन मूव्हीचा रिव्ह्यू. मुळात लेट झालेला आहे, पण तरीसुद्धा आम्ही एक सिनेमा घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे वेंगुर्ला टू कुर्ला किंवा कुर्ला टू वेंगुर्ला. ह्या मूव्हीमध्ये असं काय आहे ज्याच्यासाठी आम्ही निवडलं की ह्याचा रिव्ह्यू केला पाहिजे. तर मुळात त्याचं नावच एकदम एंगेजिंग होतं आणि दुसरी गोष्ट, सिनेमा म्हणजे नक्की काय, ह्याचं नक्की एक डेफिनेशन काय असलं पाहिजे, ह्याच्यावरती खूप मोठी एक चर्चा होऊ शकते. कारण आता आपण जर सिनेमा पाहिला तर आपल्याला असं वाटतं की सिनेमा म्हणजे VFX किंवा सिनेमा म्हणजे हाय बजेट काहीतरी, किंवा सिनेमा म्हणजे असे एडिट्स, अशा गोष्टी ज्या आपल्याला एकदम आश्चर्यचकित करून टाक. पण जर अशी एक सिनेमा आपल्यामध्ये आला असेल जो सिनेमा जास्त काही करत नसेल, बल्कि तो सिनेमा अशा कुठल्या गोष्टी घेऊन येत आहे ज्या रोजच्या जीवनातल्या, ज्या खरोखर आयुष्यावरती निगडीत आहेत, तर तो सिनेमा म्हणजे हा ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला. आता मुळात माझ्या मते तर कुर्ला टू वेंगुर्ला हे नाव सुचवणं किंवा नाव जे डिसाईड केलं त्याचं कारण हेच असू शकतं. गोष्ट जी आहे ती वेंगुर्ल्याची, आणि वेंगुर्ल्याला जर मुंबईमधलं कुठलं शहर चांगल्यापैकी मॅच होत असेल तर ते कुर्ला, आणि कुर्ल्याला अनेक गाड्या देखील थांबल्या जातात, म्हणून ते तसं काहीतरी केलं असेल. आता ह्या सिनेमामध्ये वेंगुर्लामधल्या ज्या आपला कोकण पट्टा आहे, जिथून आपले मराठी माणसं मुंबईमध्ये येतात कामानिमित्त, तर जेव्हा कामानिमित्त येत होते, संधी जेव्हा तिकडे कमी होते तेव्हा येत होते, ते गोष्ट ठीक होती. पण त्याच गोष्टीमुळे पुढे जाऊन एक प्रॉब्लेम निर्माण झाला. तो प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक युवकाला जी त्याची होणारी बायको जी आहे, किंवा आपण जे स्थळं बघतो त्याच्यामध्ये मुलींची एकच मागणी होत चालली, मुलींची एकच, दॅट आम्हाला मुलगा तर हवा, उच्च शिक्षित वगैरे ते सर्व ठीक आहे, पण त्याचं मुंबईत एक घर असलं पाहिजे, त्याचं मुंबईमध्ये वास्तव्य असलं पाहिजे, तो मुंबईला कामाला असला पाहिजे. आता झालं असं आहे की हा प्रॉब्लेम जो आहे तो मुळात असणारच, हा कंटेम्पररी प्रॉब्लेम घेऊन त्याच्यावरती एक असा कॉमेडी नाही बोलू शकत, सिरियस कॉमेडी, सटायरिकल असा काहीतरी एक सिनेमा बनवणं जे स्लाइस ऑफ लाईफवरती मॅटर करतं. तर तुम्ही जर हा मूवी पाहाल किंवा हा चित्रपट तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल की कसं एक छोटीशी गोष्टला अशी रंगवली. एक कुटुंब आहे ज्याच्यामध्ये अशीच कुठली तरी मुलगी आहे जी लग्न करून आलेली आहे, जिला अशी अपेक्षा होती की तिचा झालेला नवरा किंवा हा जो नवरा आहे तो मुंबईला काम करतो, पण मुळात तो खोटं बोलतो. का खोटं बोलतो? कारण की त्याला गाव हवा असतो. आता जर तुम्ही एक मराठी गाणं आहे, सांग राणी मला गाव सुटे ना, त्या गाण्यामध्ये पण आपल्याला कळतं आहे की शहर आणि गावाच्या कंपॅरिझनमध्ये गाव खूप शांत आहे. शहरामध्ये एक धाकधूक आहे, शहरामध्ये एक धावपळ आहे, शहरामध्ये प्रत्येकजण पळतोय कुठेतरी पोहोचण्यासाठी, पण मुळात कोण कुठे पोहोचतच नाही. दररोज उठा, ट्रेनमध्ये पळा, छोट्याशा घरामध्ये राहा आणि संसार करा, आणि एक असतं की आपण काहीतरी बनतोय आणि या मुंबईच्या गर्दीमध्ये आपण कुठे ना कुठे हरवून जातो. जर माझ्या पाठी हा सीन तुम्ही बघताय तो समुद्राचा आहे, तिकडच्या समुद्रावरती फक्त आपणच आहोत, आपल्या कुटुंब आणि आपल्या भावकीतली लोक आहेत. आणि जर मुंबईच्या समुद्रावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला समुद्रावरती गर्दी भेटेल. संधी एका बाजूला आणि गाव एका बाजूला, आणि ह्याच्यामध्ये जो संघर्ष उभा राहतो, कॉन्फ्लिक्ट उभा राहतो, तर तुम्ही जर नरेटिव्ह पाहणार तर तुम्हाला एकदम मजा येते. आणि जर तुम्ही एस्थेटिक किंवा सेटिंग किंवा कॉम्पोजिशन किंवा फ्रेमिंग वरती बोलताय तर टॉप नॉच आहे. इव्हन आता पण ह्या ज्या पाठी लाईनी उभ्या राहत आहेत तर काट्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ही जी व्यक्ती कॅरेक्टर उभा केलाय, तर सिनेमॅटोग्राफी ना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉम्पोजिशन आणि फ्रेमिंगचे धडे देते. एस्थेटिक्स तुम्ही बघितलं, एस्थेटिक्स किंवा सेटिंग ही अशी गोष्ट असते ज्याच्यामध्ये आपल्याला रियालिटीच्या आजूबाजूला नेता येत असेल ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर तो किंवा क्रिएटिव्ह टीम, तो खूप मजा येते. पण मुळात लोकांनी केलंय काय, पूर्ण गावच आर्टिस्ट लोकेशन वगैरे असं स्टुडिओमध्ये न निर्माण करता खरंच गावाला जाऊन तो शूट केला, ज्याच्यामुळे त्या गोष्टी सर्व एकदम उठून दिसतात. आपल्याला कोकणात असल्यासारखा फील होतो. प्रत्येकाला आता दिवाळीमध्ये पण अनेक लोक प्लॅन करत असतील की आपण आपल्या गावाला गेलं पाहिजे, तर त्या गावाचा एक आस्वाद ह्या सिनेमामध्ये आहे. ते गावाचा जो रॉ कल्चर आहे त्याचा एक फ्लेवर आहे. तर तुम्हाला जर ह्या सिनेमामधून काय घेता येत असेल तर आत्ताचे भविष्याचे डिरेक्टर आहेत त्या लोकांसाठी ही गोष्ट आहे की डिरेक्शन कसं असलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट जर आपल्याला मांडायची असेल तर ती कशी मांडली पाहिजे. आणि जर आपण सिनेमॅटोग्राफरचं बोललो तर सिनेमॅटोग्राफर्स पण आपण हे शिकू शकतो की जेवढे तुमचे रूल्स आहेत, मग ते रूल ऑफ थर्ड असतील, कॉम्पोजिशनचे जेवढे असतील, फ्रेम विद इन द फ्रेम असेल, लिडिंग लाईन्स असतील, बॅलन्स असेल, खूप अनेक असे असतात, टोटल 20-22च्या पण वरती जातात. हे सर्व एकदम मार्मिक पद्धतीने एकदम दाखवलेले आहेत. तर एक प्रॉपर ब्लेंड, एक छोटीशी कहाणी घेऊन एक नवीन, असं नाही बोलू शकत आपण एक की हाय बजेट असा कुठला कास्ट वगैरे घेऊन, मराठीतले सुपर हिरोज वगैरे घेऊन, नॉर्मल लोकांना घेऊन. बघा, कलाकार असतो, हे तर आपण बोलतो की हा भारी कलाकार, हा काय. मुळात माझ्यासाठी तर इम्पॉर्टंट काय असेल तर ते स्क्रिप्ट आहे. हा मुद्दाच एकदम युनिक होता जो ह्या लोकांनी दाखवलेला आहे. तर ह्या मुद्द्यासाठी खरंच आमची रिक्वेस्ट आहे की प्रत्येक मराठी माणसाने हा सिनेमा पाहावा. डिरेक्शनसाठी जर आपण बोललो तर आपण 5 पैकी 4 स्टार देऊ शकतो. सिनेमॅटोग्राफीला देखील 5 पैकी 4 स्टार देऊ शकतो. आणि पूर्णतः सिनेमाची स्टोरी वगैरे, ॲक्टिंग वगैरे आणि त्याची म्युझिक वगैरे, हे सर्व गोष्टीचं जर आपण भान ठेवलं तर हा 5 पैकी 4 स्टार असेल. आणि 10 वरती जर आपण बोलत असेल तर 8 किंवा 9. तर मुळात सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत पहा. मी जास्त काय स्टोरी सांगितली नाही कारण की ट्रेलरमध्ये पण दिसतं, आणि पूर्ण स्टोरी सांगितली तर मग रिव्ह्यूला तो अर्थ उरत नाही. धन्यवाद.